नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण टाईम सिरीज ॲनालिसिस या टॉपिकबद्दल चर्चा करतो आहे आणि पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण कंपोनंट्स ऑफ टाईम सिरीज याबद्दल चर्चा केलेली आहे. आपण पाहिलं की त्याच्यामध्ये 4 कंपोनंट्स असतात: सेक्युलर ट्रेंड, सीजनल व्हेरिएशन्स, सायक्लिकल व्हेरिएशन्स आणि इरेग्युलर ऑर रँडम व्हेरिएशन्स. त्यापैकी पहिले जे 3 कंपोनंट्स आहेत त्याची सविस्तर चर्चा, डिस्कशन of these 3 components we have done already in last few lectures. आता आजच्या या लेक्चरमध्ये आपण यातला जो चौथा कंपोनंट आहे इरेग्युलर ऑर रँडम व्हेरिएशन्स याबद्दल चर्चा करणार आहोत. इरेग्युलर ऑर रँडम व्हेरिएशन्स याच्या नावामध्येच याचा अर्थ दडलेला आहे. इरेग्युलर म्हणजे जो नियमित नाही असा, वन विच इज नॉट रेग्युलर. रँडम म्हणजे ज्याच्या घडण्याबद्दल निश्चितपणे आपल्याला काही सांगता येत नाही अशी गोष्ट, ज्याला आपण रँडम असं म्हणतो आहे. म्हणजे टाईम सिरीजमधले जे घटक आहेत व्हेरिएशनला कारणीभूत असतात, त्या घटकामध्ये असे काही घटक आहेत की जे नियमितपणे ऑब्झर्व होत नाही आहेत किंवा ते रँडमली ऑब्झर्व होतात. अशा घटकांना आपण इरेग्युलर किंवा रँडम व्हेरिएशन्स असं म्हणतो आहे. द व्हेरिएशन्स ड्यू टू इनहेरंट अँड अनप्रेडिक्टेबल फॅक्टर्स, म्हणजे यांच्याबद्दल आपल्याला कसल्याही प्रकारचा अनुमान बांधता येत नाही, अंदाज वर्तवता येत नाही आहे, असे जे घटक आहेत, ऑर द फोर्सेस इन द टाईम सिरीज डेटा आर कॉल्ड इरेग्युलर ऑर रँडम व्हेरिएशन्स. द व्हेरिएशन्स ड्यू टू इनहेरंट and unpredictable factors or forces in the time series data are called irregular or random variations. अनाकलनीय घटकामुळं जे व्हेरिएशन्स उद्भवतात they are irregular or random variations. These variations do not exhibit any definite pattern. जसं आपण पाहिलं सेक्युलर ट्रेंडमध्ये, सायक्लिकल व्हेरिएशन्समध्ये किंवा सीजनल व्हेरिएशन्समध्ये जे बदल घडतात त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न आपल्याला आढळून येतो. म्हणजे एकतर सातत्याने वाढत जातात किंवा कमी होत येतात, किंवा टप्प्याटप्प्याने वाढत जातात, टप्प्याटप्प्याने कमी होत येतात. याच्यामध्ये सायकल्स निर्माण होतात. असा कोणताही पॅटर्न आपल्याला या इरेग्युलर व्हेरिएशन्समध्ये आढळून येत नाही. अँड देर इज नो रेग्युलर इंटरवल ऑर टाईम ऑफ देअर ऑकरन्स. म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर ती परत कधी घडून येईल, म्हणजे 4 वर्षांनी, 2 वर्षांनी, 6 महिन्यांनी, अशा प्रकारचा कोणताही रेग्युलर टाईम इंटरवल पिरियड त्याच्यामध्ये असत नाही आहे. दीज व्हेरिएशन्स डू नॉट एक्झिबिट एनी डेफिनाईट पॅटर्न अँड देर इज नो रेग्युलर पिरियड ऑर टाईम ऑफ देअर ऑकरन्स. म्हणजे त्या कधी घडून येतील परत, याच्यासाठी काही विशिष्ट कालावधी, विशिष्ट पिरियड, सातत्याने येणारा कालावधी असं कोणत्याही प्रकारे आढळून येत नाही आपल्याला. दीज व्हेरिएशन्स मे ऑकर ड्यू टू इरेग्युलर सर्कमस्टन्सेस. म्हणजे
अनियमितपणे घडणाऱ्या ज्या काही सर्कमस्टन्सेस आहेत, परिस्थितीजन्य घटना की ज्या मानवी शक्तीच्या नियंत्रणाच्या पलीकडच्या असतात. These variations may occur due to irregular circumstances which are beyond the control of human being. मानवी नियंत्रणाच्या पलीकडच्या असलेल्या, उदाहरणार्थ काय, नॅचरल कॅलॅमिटीज, ज्याला आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतोय. कोणकोणते असू शकतात? उदाहरणार्थ फ्लड्स म्हणजे पूरजन्य परिस्थिती, फॅमिन्स दुष्काळ, अर्थक्वेक भूकंप, इपिडेमिक्स जसं की आत्ता आपण अनुभवतोय कोरोना, आणि ऑब्झर्वड ऑल ओव्हर द ग्लोब, दॅट्स वाय इट इज कॉल्ड पॅन्डेमिक. इपिडेमिक्स, रिव्हॉल्युशन, सुनामी, सायक्लोन्स, म्हणजे एखाद्या वेळेला एखादी क्रांती घडून येते. आता दर 5 वर्षांनी, दर 2 वर्षांनी, दर 3 वर्षांनी क्रांती घडून येईल असं नाही आहे. म्हणजे द इन्व्हेन्शन ऑफ मोबाईल फोन इट वॉज ए रिव्हॉल्युशन इन द फील्ड ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. म्हणजे या घटना काही विशिष्ट कालावधीने घडतील आणि त्याबद्दलचा अनुमान आपल्याला मांडता येत नाही आहे. वादळ निर्माण होतात. आत्ताच आपण अलीकडं एक सायक्लॉन अनुभवलं. सुनामी आपल्या देशामध्ये येऊन गेली सुनामी एकदा. आता त्यानंतर कधी येईल काय सांगता येत नाही आहे. त्याच्याबद्दल निश्चित अनुमान सांगता येत नाही आहे. तर ह्या ज्या नैसर्गिक घटना आहेत, आपत्तीज आहेत, ज्या मानवी नियंत्रणाच्या पलीकडच्या आहेत, त्याच्यामुळे त्या टाईम सिरीजमध्ये बदल होत असतो. म्हणजे उदाहरणार्थ त्या काळामध्ये, आता उदाहरणार्थ आज सध्या आपण कोविड-19 ह्या पॅन्डेमिकमधून जात असताना देशाच्या अर्थव्यवस्थेच्या इतर वेळेला आपल्याला GDP प्लसमध्ये आढळून येतो आहे, पण यावेळेला GDP निगेटिव्ह आहे. ज्यावेळेला याचा भविष्यामध्ये अभ्यास केला जाईल त्यावेळेला हा जो आकडा आहे तो कशामुळं, म्हणजे उदाहरणार्थ पुढच्या 100 वर्षांनी ज्यावेळेला भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जाईल त्यावेळेला साहजिकच त्यावेळच्या अभ्यासकांना जाणून घ्यायची इच्छा असेल की या वर्षी या देशाचा GDP निगेटिव्ह का झाला. तर अशा प्रकारचे जे चेंजेस आहेत त्या इरेग्युलर किंवा त्याला रँडम व्हेरिएशन्स असं म्हणतो. These variations may occur due to irregular circumstances due to human behaviors. म्हणजे मानवी वर्तनामुळं सुद्धा अशा प्रकारचे व्हेरिएशन्स आपल्याला आढळून येऊ शकतात. म्हणजे मानवी वर्तनामुळं असे काही परिस्थिती निर्माण होते. उदाहरणार्थ युद्धजन्य परिस्थिती. आत्ता अलीकडंच इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये युद्धाची ठिणगी पडली. भारत आणि चीन यांच्यामध्ये गलवान खोऱ्यामध्ये घुसखोरी झाल्याच्या निमित्ताने एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. युद्ध नाही झालं, पण याचा परिणाम वेगवेगळ्या गोष्टी होती. म्हणजे आता इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट विथ चायना याचा ज्यावेळेला अभ्यास केला जाईल पुढच्या 10 वर्षामध्ये त्यावेळेला लक्षात येतं की या ठिकाणी ते व्हेरिएशन आढळून येतात. तर आता अर्थात हे काही नैसर्गिक नाही आहे. इट इज ड्यू टू ह्युमन बिईंग्स. वॉर्स, स्ट्राईक्स अँड लॉकआउट्स. कामगारांनी मोठ्या प्रमाणावर संप पुकारले, लॉकआउट केला. राईट्स, दंगली घडून येणं, पॉलिटिकल अपहिवेल्स, राजकीय चढउतार, उलथापालथ होणं, याच्यामुळं वेगवेगळ्या घटकावरती परिणाम होत असतो आणि टाईम सिरीजच्या व्हॅल्यूजमध्ये व्हेरिएशन आढळून येते. दीज आर जनरली शॉर्ट टर्म व्हेरिएशन्स. म्हणजे या घटना असतात ते शॉर्ट टर्म व्हेरिएशन्स आहेत. बट समटाईम्स
their effect may give rise to cyclical or other movements. पण कधीकधी अशा घटनामुळं एक नवीनच ट्रेंड टाईम सिरीजमध्ये निर्माण होऊ शकतो. साधारणतः ह्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत किंवा मानवनिर्मित आपत्ती आहेत याच्यामुळं जे व्हेरिएशन्स घडून येतात, जे आकस्मिक घडलेले असतात, याचा परिणाम शक्यतो शॉर्ट टर्म असतो, म्हणजे तेवढ्या कालावधीपुरता. पण कधीकधी एखादी गोष्ट इतकी भयानक आणि विध्वंसक घडत असते की त्याच्यामुळं एक विशिष्ट प्रकारचं सायकल निर्माण होऊ शकतं. बिकॉज ऑफ देअर ॲब्सल्युटली रँडम नेचर, म्हणजे हे जे व्हेरिएशन्स आहेत त्याचं नेचर टोटली रँडम आहे, म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला कसल्याही प्रकारे अनुमान काढता येत नाही, म्हणजे वी कॅनॉट प्रिडिक्ट शुअरली. टोटली रँडम नेचर आहे त्याचं. इट इज नॉट पॉसिबल टू आयसोलेट सच व्हेरिएशन्स अँड स्टडी देम एक्सक्लुझिव्हली. म्हणजे हे अशा प्रकारचे व्हेरिएशन्स एका बाजूला काढून आयसोलेट करून, जसं की आत्ता कोविड पेशंट असतील तर त्यांना आपण आयसोलेशनमध्ये ठेवतो. आयसोलेशन म्हणजे एकाकी करणं, इतरांच्या बरोबर त्यांचा संबंध तोडून टाकणं. तसं हे व्हेरिएशन्स आपल्याला आयसोलेट करता येत नाही आहेत इतर व्हेरिएशन्स असून. का तर ते टोटली रँडम आहेत, म्हणजे ते कधी घडून येतील याच्याबद्दल आपल्याला काहीही खात्रीनं सांगता येत नाही आहे. नॉर कॅन वी फोरकास्ट ऑर एस्टिमेट देम प्रिसाइजली. म्हणजे ते कधी घडून येतात हे आपल्याला माहीत नाही आहे खात्रीनं, किंवा त्याचा अंदाजसुद्धा आपल्याला वर्तवता येत नाही आहे, फोरकास्टसुद्धा करता येत नाही आहे. आणि त्याच्यामुळं त्याचा अपेक्षित परिणाम जो आहे त्याचा काही आपल्याला अभ्यास प्रिसाइजली करता येऊ शकत नाही. तर याबाबतीत आपण काय करू शकतो ते ह्या शेवटच्या सेंटेन्समध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. द बेस्ट दॅट कॅन बी डन अबाउट सच व्हेरिएशन्स is to obtain their rough estimates from the past experience and accordingly make provisions for such abnormalities during normal times in business. म्हणजे या बाबतीमध्ये आपण एकच गोष्ट करू शकतो की त्याच्याविषयीचा एक कच्चा आराखडा, रफ एस्टिमेट्स आपण भूतकाळातल्या अनुभवावरून काढू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ सुनामी येऊन गेली त्यावेळेला काय नुकसान झालं, पाण्याची पातळी कुठंपर्यंत आली होती, त्याच्यामुळे किती नुकसान झालेलं होतं, मग अशा प्रकारची सुनामी परत आली तर साधारणतः काय लॉस होऊ शकतो किंवा त्यासाठी आपल्याला काय तरतूद करायला हवी ह्याचा एक अंदाज करून अशा प्रकारची तरतूद भविष्यात अशी घटना घडली तर त्यासाठी करणं गरजेचं आहे. एवढं आपण त्याच्यासाठी करू शकतो. ती घटना आपल्याला निश्चितपणानं कधी घडेल हे सांगता येऊ शकत ना, त्या घटनेमुळे होणारं नुकसान आपल्याला टाळता येऊ शकतं. तर अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत टाईम सिरीजमध्ये ज्या घडून येतात पूर्णपणे इरेग्युलर मॅनरनी, रँडम मॅनरनी, त्याला काही नैसर्गिक आपत्ती कारणीभूत असतात, त्याचबरोबर काही मानवनिर्मित घटक त्यासाठी कारणीभूत असू शकतात. तर हे जे व्हेरिएशन्स आहेत ते व्हेरिएशन्स टाईम सिरीजमध्ये आढळून येतात. त्याच्या बाबतीत काय करायचं त्यासंबंधी आपण चर्चा केली. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण कंपोनंट्स ऑफ टाईम सिरीजचे जे 4 कंपोनंट्स आहेत त्याची चर्चा केलेली आहे आणि
आज या ठिकाणी आपण इथंच थांबूया. सी यू टुमॉरो with the discussion on the same topic. Thank you.